नमस्कार. तर आम्ही गावी आलेलो आहोत आणि छान अशी सकाळ झालेली आहे. तर आता इथे वहिनी खोबरं किसत आहेत, छोट्या वहिनी. त्यानंतर इथे पोह्यांची तयारी चालू आहे. तर मोठ्या वहिनी पोहे बनवत आहेत. वहिनींच्या हातचे पोहे म्हणजे सर्वांनाच फार आवडतात. तर इथे सफेद वाटाण्याची भाजी आहे आज जेवणामध्ये. त्याच्यानंतर इथे छोटी बसलेली आहे माझी आणि इथे बारीक मेथीची भाजी आहे. छान अशी गावठी बारीक मेथी त्याची भाजी आहे आज. त्यानंतर इथे वाटणाची सुद्धा तयारी चालू आहे आणि इकडे आता वहिनीने पोहे बनवायला घेतलेले आणि इकडे मामी कपडे धुत आहेत. आणि बघा किती छान असं बाहेर बघा झाडं वगैरे हिरवीगार किती छान वाटतात. गावी आल्यावर खरंच खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं. तर इथे सोनचाफ्याचं झाड आहे बघा, उंचावरती आहे त्यामुळे त्याची फुलं दिसत नाहीत. त्याला फुलं भरपूर येतात सोनचाफ्याला. तर आता त्याच्यानंतर वहिनींचे आमच्या पोहे बनवून झालेले आहेत. तर इथे बघा मस्तपैकी गरम गरम पोहे, त्याच्यावरती वरून ओलं खोबरं, खूप भारी वाटतं. नाश्ता झालेला आहे. त्यानंतर मी बाहेर आलेले समोरच्या अंगणामध्ये. तर इथे बघा बाहेरसुद्धा बघा किती छान वाटतं आहे, एकदम मस्त असं बघायला खरंच खूप छान वाटतं. गावी आल्यावरती असं गावचं निसर्ग एकदम भारीच वाटतं, असं आपल्याला मुंबईला अनुभवायला मिळत नाही. तर इथे छोटी बघा माझी ती पोहे खाते. आधी थोडे खाऊन झालेत, आता पुन्हा खाते. त्याच्यानंतर आता इथे जेवणाची तयारी चालू आहे. तर इथे मामी बघा पीठ मळत आहेत, तांदळाच्या भाकऱ्या बनवायला इथे घेतलेल्या आहेत. वहिनी भाकऱ्या बनवत आहेत, चपात्यासुद्धा आहेत आणि मी शेकवते आहे. तर आता जेवण वगैरे आमचं जे आहे ते झालेलं आहे. त्यानंतर आता इथे जेवणासाठी आम्ही आलेलो जेवायला बसलो. तर जेवणामध्ये बघा चपाती आहे, भात आहे, फेण्या आहेत, मेथीची भाजी आहे, काळ्या वाटाण्याची, सफेद वाटाण्याची भाजी, लोणचं, वरण, असं मस्तपैकी असं आमचं जेवण झालेलं आहे आजचं. त्याच्यानंतर आम्ही इकडे आता समुद्रावरती चाललेलो आहोत. संध्याकाळ झालेली आहे, झोपलो होतो त्यामुळे जायचं राहिलं होतं. तर आता खूप संध्याकाळ होत आलेली आहे, 6 वाजून गेलेत. मी, माझे मिस्टर आणि छोटी. तर इथे बघा आमच्या इथे हॉटेल आहे सी प्रिन्सेस, तिथून जातो आहे आम्ही. आमच्या घराच्या बाजूलाच आहे ते सुद्धा. खूप छान हॉटेल आहे, गार्डन वगैरे सगळं काही आहे आणि इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे. खूप भारी वाटतं हॉटेलमध्ये सुद्धा. तर इथे बघा समोर मस्तपैकी असं समुद्र किनारा दिसतो आहे. तर आता आपण जाऊयात समुद्रावरती. माझ्या छोटीला यायचं होतं समुद्रावर, तिला वाळूमध्ये खेळायचं होतं. आणि पर्यटक आहेत, कारण शनिवार रविवार आहे त्यामुळे पर्यटक असतात भरपूर, त्यामुळे गर्दीसुद्धा आहे समुद्रावरती. तर इथे छोटी माझी जी आहे ती छान अशी आता वाळूमध्ये खेळते आहे, तिला फार मजा येते खेळायला. आणि इकडे बघा मस्त असं एकदम भारी समुद्र वाटते. संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजून गेलेत त्यामुळे समुद्र खरंच खूप भारी वाटते. आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत कारण अंधार पडत चाललेला आहे. तर आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते हॉटेल, बघा किती भारी वाटते एकदम. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. मी असे सर्व लोक माझे जे आहेत ते एकत्र केलेले आहेत. तर आता सकाळ झाल्यानंतर आज जेवणामध्ये नाश्त्यामध्ये वहिनीने मिसळ बनवलेली आहे, मस्तपैकी सफेद वाटाण्याची मिसळ आहे. तर इथे बघा पापलेट आणलेले आहेत, मच्छी पापलेट. त्यानंतर इथे कोलंबी आहे, आज सुरमईसुद्धा आहे आणि इथे पापलेटच्या डोक्यांचा रस्सा करण्यासाठी पापलेटचे डोके आहेत. तर छान अशी मस्त मच्छी मिळालेली आहे बंदरावरती, एकदम फ्रेश अशी आणि ताजी ताजी एकदम छान अशी मच्छी. तर इथे बघा छोटी कोलंबीसुद्धा आहे. तर आता ही स्वच्छ धुवून तिला मस्तपैकी आधी मॅरिनेट करून ठेवणार, कारण तिला आधी अर्धा 1 तास मॅरिनेट करून ठेवतात. तर इथे बघा पापलेटसुद्धा मोठा आहे, त्याच्या तुकडीवरूनच तुम्हाला कळत असेल म्हणजे पापलेटसुद्धा मोठा होता. तर आता मच्छी जी आपली आहे ती स्वच्छ धुवून तिला छान असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, मस्त असं मीठ मसाला लावून. त्यानंतर इथे कोलंबीसुद्धा ठेवले बाजूला, चिकनसुद्धा आहे. तर आता इथे बघा उसळसुद्धा तयार झालेली आहे गरम गरम. आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून चाललेलो आहोत हर्नेला, कारण आज 26 जानेवारी आहे त्यामुळे मी आणि श्रावणी आम्ही दोघीजणी हर्नेला चाललेलो आहोत. जिलेबी समोसे वगैरे आणायला. 26 जानेवारी म्हटलं की जिलेबी समोसे हे खातातच. आणि बघा छान असं समुद्र बघा, लय भारी वाटतं गावी आल्यावरती. आणि हर्णे जे आहे म्हणजे जे मार्केट आमचं आहे हर्नेचं ते जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. तर आम्ही आता दोघीजणी चाललेले आहोत आणि मी तुम्हाला दाखवते. आज जिलेबी घ्यायलासुद्धा फार गर्दी आहे. आम्ही आतमध्ये आलेलो आहोत मार्केटमध्ये, इथे जिलेबी घेते. जिलेबी घ्यायलासुद्धा बघा किती गर्दी आहे. तर आम्ही जिलेबी वगैरे घेऊन घरी गेलेलो आहोत
आणि जिलेबी वगैरे खाऊन त्यानंतर मी समुद्रावरती आलेले आहे प्रसादसोबत, कारण आमच्या भाऊंचं बोटिंगचं वगैरे आहे, डॉल्फिन दर्शन वगैरे सर्व, बनाना राईड वगैरे, पॅराशूट वगैरे हे भाऊ आमचं करतात सर्व. तर आम्ही तिथे चाललेलो आहोत. भाऊंनी आम्हाला बोलवलं आहे, पण मला पाण्याची भीती वाटते, त्यामुळे मी काय कुठे जात नाही, मी तिथेच उभी राहिले. तर आरोही वगैरे मिस्टर वगैरे ते लोक तिकडे जाऊन पाण्यामध्ये होते, ते लोक मी बघत होते ते लोक काय काय करत होते ते. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो समुद्रावरती, नंतर आम्ही घरी जायला निघालो. तर आता आम्ही घरीसुद्धा आलेलो आहोत, मी आणि प्रसाद. त्याच्यानंतर आता इथे चिकन फ्राय आहे, कारण चिकन आणलेलं होतं त्यामुळे चिकन फ्राय केलेलं आहे, मुलांना फार आवडतं. त्यानंतर आता भाकऱ्यासुद्धा वहिनी करत आहेत. तर इथे गरम गरम जेवणसुद्धा तयार आहे, मुलं जेवायला बसलेली आहेत. अशा प्रकारे आजचा व्लॉग आपला